My father was a medical professional, worked for a private company in Raniganj in West Bengal. सो इथं नरेटर जे आहेत म्हणजे जे कथाकार आहेत ते आपला अनुभव आपल्याला इथे सांगत आहेत. ते म्हणतात की माझे वडील म्हणजे लेखकांचे वडील हे एक मेडिकल प्रोफेशनल होते जे एका प्रायव्हेट कंपनीमध्ये राणीगंज वेस्ट बंगाल इथे काम करत होते. तर मेडिकल प्रोफेशनलचा अर्थ एकतर ते काहीतरी डॉक्टर वगैरे असतील किंवा मेडिकल फील्डशी रिलेटेड व्यावसायिक होते. द ऑफिसर्स इन द कंपनी वेअर हाऊस्ड इन इंडिव्हिज्युअल बंगलोज इनसाइड अ लार्ज कॅम्पस. जेही कंपनीत काम करणारे ऑफिसर्स होते त्या सर्वांचे घरं कंपनीच्या अवतीभोवती जो खूप मोठा कॅम्पस होता म्हणजे खूप मोठा जो परिसर होता त्यामध्येच त्यांचे इंडिव्हिज्युअल बंगलो होते. म्हणजे प्रत्येकाचे सेपरेट असे बंगले कंपनीच्या आवारामध्येच होते. अवर हाऊस वॉज इन अ कॉर्नर ऑफ द कॅम्पस. आणि लेखकांचं घर त्या कॅम्पसच्या त्या परिसराच्या एका कोपऱ्यामध्ये होतं. द ऑफिसर्स क्लब वॉज ॲडजसंट टू द बाउंड्री वॉल ऑफ अवर गार्डन. आणि त्यांच्या गार्डनला लागूनच ऑफिसर्स क्लब होता. द कंपाऊंड वॉज लक्झरियस विथ ग्रीन ग्रास, कलरफुल फ्लावर्स अँड होस्ट ऑफ टॉल अँड मॅजेस्टिक ट्रीज. अशा प्रकारे ते कंपाऊंड खूप लक्झरियस होतं. लक्झरियस म्हणजे खूप सुंदर होतं, खूप भव्य होतं, भव्य दिव्य असं होतं. आणि भव्य दिव्य कोणत्या अर्थाने तर ग्रीन ग्रास म्हणजे खूप जास्त हिरवेगार गवत तिथे होते. त्यानंतर कलरफुल फ्लावर्स रंगीबेरंगी फुलं होते. आणि होस्ट ऑफ टॉल मॅजेस्टिक ट्री उंच आणि अतिशय मॅग्निफिसंट ट्रीज म्हणजे उंच वैभवशाली झाडं. अशा प्रकारे हिरवगार असा तो परिसर होता. द सीझनल व्हेजिटेबल्स इन द किचन गार्डन्स ऑफ द हाऊसहोल्ड अँड द मॅग्निफिसंट ट्रीज कॉन्स्टंटली अट्रॅक्ट स्क्विरल्स अँड मेनी स्पेसीस ऑफ बर्ड्स. त्यांच्या किचन गार्डनमध्ये त्यांच्या परसबागेत असणारे जे सीझनल व्हेजिटेबल्स होते म्हणजे विविध सीझनमध्ये उगवणाऱ्या पालेभाज्या होत्या आणि त्यासोबतच त्यांच्या घरासमोरील जे मोठमोठे वृक्ष होते मॅग्निफिसंट ट्रीज होते हे सर्व कॉन्स्टंटली स्क्विरल्स म्हणजे खारू आणि इतर मेनी स्पेसीस ऑफ बर्ड म्हणजे विविध प्रजातीचे पक्षी यांना नेहमी आकर्षित करायचे, अट्रॅक्ट करायचे. त्यामुळे आजूबाजूला खूप सारे पक्षी आणि खारू त्यांच्या घराभोवती नेहमीच दिसायचे. A group of langurs had even made their den in an ashwatha tree nearby. लंगूरच्या एका ग्रुपने, लंगूर म्हणजे माकडांच्या एका ग्रुपने जवळच अश्वत्थाच्या झाडावर आपला डेन म्हणजे आपला डेरा बसवलेला होता. अशा प्रकारे तिथे माकडंसुद्धा होते. दे हॅड ऑल बिकम अ पार्ट अँड पार्सल ऑफ अवर एक्झिस्टन्स अँड डेली लाईफ. अशा प्रकारे लेखक म्हणतात की त्यांच्या एक्झिस्टन्स, त्यांची डेली लाईफ, त्यांचं जे रोजचं जीवन होतं त्या जीवनाचे ह्या सर्व गोष्टी अविभाज्य भाग, पार्ट अँड पार्सल म्हणजे अविभाज्य भाग बनले होते. अशा प्रकारे नॅरेटरला त्या सर्व गोष्टींची खूप सवय झालेली होती. अ स्मॉल इन्सिडंट ऑन अ सॅटर्डे आफ्टरनून लेफ्ट अ प्रोफाउंड इफेक्ट ऑन मी अँड अनफोल्डेड बिफोर माय आईज अ होल न्यू डायमेन्शन टू द वंडर्स ऑफ गॉड्स क्रिएशन. एका सॅटर्डे आफ्टरनूनला म्हणजे एका शनिवारी दुपारी एक छोटासा इन्सिडंट म्हणजे प्रसंग असा घडला की ज्यामुळे लेखकाच्या मनावर एक प्रोफाउंड इफेक्ट सोडून गेला. प्रोफाउंड म्हणजे खोलवर, इफेक्ट म्हणजे परिणाम करून गेला. अँड अनफोल्डेड बिफोर माय आईज आणि त्यांच्यासमोर त्या प्रसंगाने अनफोल्ड करणे म्हणजे उघड करणे. काय उघडलं? अ होल न्यू डायमेन्शन ऑफ द वंडर्स ऑफ गॉड्स क्रिएशन. देवाची ही जी निर्मिती आहे, तिचे हे जे चमत्कार आहेत त्याची एक वेगळीच बाजू, एक वेगळाच पैलू त्या दिवशी लेखकांना बघायला मिळाला. असं काहीतरी त्या दिवशी घडलं. इट वॉज अ फ्यू डेज इन टू द पूजा विकेशन. पूजा विकेशनला काही दिवस होते. जस्ट लाईक फॉर एनी अदर चाइल्ड द हॉलिडेज प्रोव्हाइडेड अन अपॉर्च्युनिटी फॉर मी टू बिकम एन्ग्रॉस्ड इन व्हेरियस मॅगझिन्स अँड स्टोरी बुक्स पब्लिश्ड स्पेशली फॉर चिल्ड्रन इन द फेस्टिव्ह सीझन. आणि इतर लहान मुलांप्रमाणेच लेखकांनासुद्धा हॉलिडेजमुळे म्हणजे सुट्ट्यांमुळे एक खूप छान अपॉर्च्युनिटी, संधी मिळाली होती, पर्वणी मिळाली होती. आणि ते सुद्धा इतर मुलांप्रमाणे वेगवेगळ्या मॅगझिन्समध्ये आणि स्टोरी बुक्समध्ये, कथांच्या पुस्तकांमध्ये तल्लीन होऊन गेलेले होते. ते वाचण्यामध्ये गुंतून गेलेले होते जे की स्पेशली पूजा वेकेशनमध्ये पब्लिश व्हायचे. म्हणजे ते पुस्तकं स्पेशली वेकेशन्समध्ये, सुट्ट्याच्या दिवसांमध्ये पब्लिश व्हायचे आणि असे ते पुस्तकं वाचण्यामध्ये लेखक घडून गेलेले होते. आफ्टर अ हार्टी लंच माय पॅरेंट्स अँड माय यंगर सिस्टर्स lay down for an afternoon nap and I settled down with a storybook.
हार्टी म्हणजे एकदम भरपेट जेवण केल्यानंतर नरेटर म्हणजे जे रायटर आहेत ते त्यांचे पॅरेंट्स आणि त्यांचे यंगर सिस्टर्स म्हणजे छोट्या बहिणी हे आफ्टरनून नॅप म्हणजे दुपारच्या झोपेसाठी गेलेले होते म्हणजे झोपलेले होते. अँड आय सेटल डाऊन विथ अ स्टोरी बुक. आणि नरेटर एक स्टोरी बुक वाचत बसलेले होते म्हणजे कथेचं पुस्तक वाचत बसलेले होते. द क्वाईट आफ्टरनून प्रेझेंटेड द परफेक्ट बॅकड्रॉप फॉर रीडिंग अन ॲडव्हेंचर स्टोरी. आणि त्या दिवशी दुपारी अतिशय शांत वातावरण होतं, त्यामुळे एक ॲडव्हेंचर स्टोरी वाचण्यासाठी एक साहसी कथा वाचण्यासाठी एक परफेक्ट बॅकग्राऊंड त्यामुळे मिळालेलं होतं. द सायलेन्स वॉज ओकेजनली ब्रोकन बाय द साऊंड ऑफ माय फॅमिली स्नोरिंग, द इंटरमिटंट चिर्पिंग ऑफ द हाऊस पॅरोज, द हार्श कॉईंग ऑफ अ क्रो, द श्रिल कॉल ऑफ अ काईट फ्लाईंग हाय अबाव द ग्राउंड. मग हे जे सायलेन्स होतं, सायलेन्स म्हणजे ही जी शांतता होती ही अधूनमधून भंग पावत होती. कशामुळे? तर त्यांच्या फॅमिलीच्या स्नोरिंगमुळे म्हणजे घरच्यांच्या घोरण्याच्या आवाजामुळे. त्यानंतर इंटरमिटंट चिर्पिंग ऑफ हाऊस पॅरोज, आजूबाजूच्या ज्या चिमण्या होत्या त्यांची मध्ये चिवचिवाट ऐकू यायची, किंवा मग हार्श कॉईंग ऑफ क्रो किंवा कावळ्याचा कर्कश आवाज यायचा, किंवा श्रिल कॉल ऑफ काईट किंवा मग घार म्हणजे काईट पक्षाचा जोराचा आवाज ऐकू यायचा जो की उंच आकाशामध्ये उडत असायचं. तर ह्या सर्व आवाजांमुळे ती शांतता थोडीफार भंग पावत होती. मिनिट्स टिक्ड बाय, आय बिकेम डीपली ॲब्सॉर्ब्ड इन द बुक. अशा प्रकारे थोडा वेळ निघून गेला, एक मिनिट पुढे सरकला आणि हळूहळू रायटर आपल्या पुस्तकात अधिक मग्न होऊन गेले.